आजचा परतचा ब्लॉग आपण परत एकदा आजचा ब्लॉग आपण घरूनच चालू केला आहे, कारण की मी चाललो आहे ऑफिसला. आणि आज मंडे म्हटलं ना की जरा टेन्शनच येतो, खूप सारं काम असू शकतं. तर फटाफट आपण रेडी होऊया फटक्यान. तसं बघितलं तर मी खूपच जास्त लेट झालो आहे. मला 10 वाजता तिथं पोचायचं होतं, पण आत्ता 10:30 वाजले आणि तेव्हा मी निघालो आहे. गाडी नेहमीप्रमाणे धुळकात पडलेली आहे, पुसावी लागते दरवेळेस, खूपच जास्त धूळ. चलो बाय. तशी माझं सगळं काम संपलेलं आहे आणि मी निघतोय घरी, कारण की आज मला माझ्या गाडीचा मेंटेनन्स करायचा आहे. जी ॲक्सिलेटर वायर ती अडकत होती ती मला चेंज करायची आहे. मी गाडी लिफ्टच्या जवळच लावली होती आणि इथं मी गाडी लावली होती, त्यामुळे मला गाडी लगेच भेटली आहे. तर आपण आवरूया आता. पहिले घरी जाऊया, बॅग ठेवूया, मग गाडीचा मेंटेनन्स करायला जाऊया. हा प्रॉब्लेम झाला आहे बघा, अडकून जाते हे सगळं असं. हे मला चेंज करावं लागणार आहे. आज दुपारचं निघालो होतं, मला काही ट्रॅफिक लागली नाही रस्त्याने, तर मी पटकन घरी पोचलो, थोडा आराम केला आहे. आता जाऊया शोरूमला. जवळजवळ 1000 रुपयाचा खर्च पडणारच आहे आपल्याला गाडीचा. जवळजवळ मी 3 दुकानं म्हणजे 3 शोरूम फिरून परत घरी आलो. कोणाकडेच ती केबल अवेलेबल नव्हती. एकाकडे होती, पण तो बोलला की एकदा विकत घेतलं रिफंड भेटणार नाही, कारण की ती केबल लागती की नाही लागती माहीत नाही. तर ओव्हरऑल तसं बघितलं तर माझा टाईम आज वेस्टच गेला आहे. आज सकाळपासून माझं एकही काम झालेलं नाही आणि मी आता आलो आहे मस्त घरी. घरी येऊन मी आता काहीच नाही करणार. मी इज्जतीत गेम खेळणार आणि चिवडा खाणार आणि मी गेम खेळणार. आजचा दिवस काहीच करायचं नाही, कारण की आजचा दिवस बरोबर नाही आपल्यासाठी. त्यामुळे घरात बसायचं, गेम खेळायचा, खायचं, थोडासा अभ्यास करायचा आणि झोपून घ्यायचं. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्या. ओके बाय. मी मागच्या 1 तासापासून गेम खेळतो आहे, पण मी एक पण मॅच जिंकलो नाही. म्हणजे आजचा दिवस किती घाणेरडा आहे माझ्यासाठी, की माझं काहीच काम नाही राहिलं. ना मी गेम जिंकतो आहे, ना माझा ऑफिसचं काम होतं आहे, ना माझं गाडीचं काम होतं आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की काही होत नाही आहे, त्या दिवशी गपचूप बसायचं घरात. तसं मी आता गपचूप बसलो घरात, काहीच करणार नाही. किती जरी खराब दिवस गेला तरी 2 नमुने आपल्याला परत भेटले. आणि आज आम्ही परत एकदा काही न करता रिकाम टेकडे म्हणून आम्ही आलो इथे. काय खायचं तुला? ज्यूस पिऊ. मी नाही पिणार ज्यूस. अरे घरी जायचं आहे. ओके. तुला काय प्यायचं ते? अरे ठीक आहे, बघू. हा ना, जेवढा टाईम झाला आहे. काय घेतो भाऊ? कोणत्या कोपऱ्यात होत बसतो? पोटाच्या प्यायचा असतो, ज्यूस प्यायचा असतो. तुला प्यायचा आहे का? तुला प्यायचा आहे? मला पण नाही प्यायचं. ठरवलं होतं आज बाहेरचं काय खायचं नाही, म्हणून आम्ही पितोय, म्हणून आम्ही बाहेरचं पितोय. समजलं? तुला प्यायचं आहे का? ये. काय घेतोय? हे घे. तन करून पण काय घेतलंय पोरांनी? तर पायनॅपलच घेतलंय. 15 मिनटं टाइमपास केला आणि शेवटी पायनॅपलच घेतलंय या पोरांनी. अजूनही ते काय मागू राहिला काय माहिती त्याच्याकडनं. काय केलं एवढी तंतन करून? पायनॅपलच घेतलं ना, ज्यूस नाही घेतला ना. पण प्यायचं होतं, खायचं होतं. मिठावर मी तुमच्या बरं राहणार नाही आता. कुठं रोळ तुमच्यावर खाणार नाही, जवळ घेणार पण नाही. तुला आमच्या शिवाय जवळ पण घेणार नाही. जवळ घेणार पण नाही. ठीक आहे, आजचा ब्लॉग इथं संपू. बस दादा, दिवस थोडा चांगला चालला आता.